एनडीटीव्ही मराठीवर बुलेटिनमध्ये सुरुवातीला पाहणार आहोत आताच्या हेडलाईन्स। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी कठोर कारवाईचे गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। आरोपीला संज्ञान मानण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी सरकार ॲक्शन मोडवर। पुण्यातील 2 पब सील तर बार मालकांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी। पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला चौकशीसाठी पुण्यात आणलं। चौकशीनंतर कोर्टात उद्या हजर करणार। 4 जून नंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार। भाजपचा 370 जागांवर विजय निश्चित। एनडीटीव्ही नेटवर्कच्या मुलाखतीत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा दावा। विरोधकांची इंडिया आघाडी मजबूत नाही। मोदींच्या विरोधातील चेहरा कोण, जनतेला प्रश्न। एनडीटीव्ही नेटवर्कच्या मुलाखतीत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचं वक्तव्य। राज्यातील 5व्या टप्प्यात मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले? मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना तात्काळ चौकशीचे आदेश। दादांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर वाघेरेंचं डिपॉझिट जप्त झालं असतं। श्रीरंग बारणेंची कार्यकर्त्यांवर नाराजी। निकालाआधीच महायुतीत खतखत। बारावीचा निकाल जाहीर। राज्यात 12वीचा निकाल 93.37%। संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकरला 100 पैकी 100%। यंदाही मुलींचीच बाजी। आझमगडमध्ये अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ। कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर पोलिसांचा लाठीचार्ज। मुंबईत पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता। दुपारच्या वेळी घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन।